कॉलेज टाइम मधल्या कॅफेची आठवण. हाय गाईज, आणि आम्ही आता जस्ट गाडीमध्ये आहे आणि पुन्हा मी म्हणते की आम्ही गाडीमध्ये का आहेत. आम्ही गाडीमध्ये जात आहे नागपूरला. झाली गुड इव्हनिंग 6. बाय गाईज. तर हा परीक्षित आहे, आम्हाला बाय करत आहे. बाय बाय परीक्षित. येशील उद्या नागपूरला. म्हटलं आता जाऊ, म्हटलं परीक्षित आता चल, म्हटलं आमच्या सोबत. तर नाही, मी उद्या येईन म्हणते. कशाने? तर एसटी महामंडळाने. म्हटलं जा तिकडे. एसटी महामंडळाने ना तर कशाने पण. तुला हाफ तिकीट लागते का रे ओल्डेजची? अरे मी स्त्री हे घेणार आहे, फायदा लाडकी बहीण. लाडकी बहीण योजनेचे पैसे मुलींना हाफ तिकीट असते ना. तू मुलगी बोलून येणार आहे का उद्या? मुलीची ऍक्टिंग करत करत. हॅपी जर्नी, बाय, बेस्ट ऑफ लक. परीक्षेतला म्हणजे शिकून द्याल, नाही तर तू कसंही नाचन तिथं. ठीक आहे. लोकांना हात लागन इकडनं तिकडनं असे. यार तू जर गरबा जर तिथे खेळला ना तर तू माहितीये का लोकांना डायरेक्ट मारशीलच हाताने. आत्महत्या करून ना गरबा करून. ठीक आहे, चलो बाय बाय बाय. A few moments later. अरे ना पुढं ग्रँड विटारा त्यात शोधून राहिलो तुम्हाला. अरे वा, निघालो म्हटलं आम्ही. मगाशी ते पेपर टाकले ना तर खिशात ठेवला होता मोबाईल. पागल आहे तू. याच्यात शोधून राहिलो तुम्ही. तुझ्याकडे फोन राहिला असता आता सुशांतचा, आता की त्यांनी काय केलं असतं? फोन केला असता त्याच्यावरून. सांगतो पब्लिकला काय झालं. काय झालं माहितीये का, परीक्षित याचा फोन घेऊन काहीतरी काम करत होता, याच्याच जवळ फोन राहिला. आम्ही इकडे नागपूरसाठी. वा, मग माहित पडलं की कुठे. शेवटी मग तुला कॉल करणार होतो काव्याला. नाही म्हणलं हे सिरी कॉल शशांक मॅनेजर. सिरी काय ऐकून नाही राहिली. मी म्हटलं सिरी कुठे गेली. मग फोनच पाहिला, फोनच नव्हता गाडीत. सिरी माझ्याजवळ होती बाबा. आल्या त्या पोरी आल्या. मी तुला त्या विटारात शोधून राहिलो. हॅलो, मला एक बाई दिसली. काढा ना काढा. वेलकम टू भूत चॅनल गाईज. हे आली आता हिनं चेहऱ्याला मास्क लावला आणि त्याच्यातलं मास्क मधलं जे पाणी उरलेलं आहे ते भिगाऱ्यासारखं तोंडावर लावून देऊन राहिली. ते पाणी नाही आहे, ते सिरम आहे. ओके. तर इथं नाश्ता काढणं चालू आहे मॅडमचा, जे आम्हाला इकडे हॉटेलकडूनच भेटलेला आहे. कोणतं हॉटेल सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. आणि हिनं तोंडाला लावून दिलं. आता पंखा लावलाय, सुखाची वाट पुनली, अजून लावतो म्हणे. ओ माय गॉड. तर उपवासाचं जेवण आलेलं आहे गाईज. एवढं कोण खाणार आहे? त्याला आलू चिप्स नको का जास्त. ठीक आहे, या द्या मजा. तुला तर उपवास नव्हता ना. तुला तर उपवास नव्हता ना. आज उपवास काय जेवण करणार आहे. सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या. आद्या बाहेर शूज घालून राहिला. हिची पण तयारी झाली, बाहेर निघाली. मॅडमचीच लेट करते, नेहमी करते. मी लेट करत नाही, नेहमी लेट असतं तू. आणि आजच लेट झालाय फक्त. लवकर चल 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 म्हणून किती वेळा म्हणावं काय मी. लेट झालाय काय आज उद्या. आजच लेट झालाय. पाण्याची बॉटल घेतली, तोंडाला मास्क लावू दे, हे करू दे, ते करू दे. घेतली का? तरी माझ्या एवढा ग्लो येत नाही. चप्पल मारले. मस्त एक हँडवॉश घ्यायचा, त्यांना आंघोळ करायची, कपडे धुवायचे, तोंड धुवायचं, मस्त होऊन जाते स्किन. बरं आधी ग्लो करायला माझ्या हँडवॉश ना. हँडवॉश ना. किती खोटा बोलशील. लिमिट असते ना खोटं बोलायची. तुझी आंघोळची साबण अलग आहे, शॅम्पू अलग युज करतं, फेस वॉश अलग युज करतं, आणि मला शिकवता का तू? पण आय थिंक ते लग्न झाल्यावर तिथूनच आणून दिलेलं आहे म्हणून लावतो. मी ना ते आता तुम्ही मास्क लावलं होतं ना, ते लावून झोपली होती. मग तो रात्री लेट आला असेल, मला वाटलंच नाही. कोण? माझा भाऊ. म्हणजे आम्ही एकाच रूम मध्ये झोपतो ना, तर तो रात्री लेट आला असेल. मग सकाळी मम्मी मला बोलून राहिली, म्हणे तुला समजत नाही का म्हणे, असं तसं. भेटला काय झालं असं, मी काय केलं. मग मम्मी म्हणे तू म्हणे मास्क लावून झोपली म्हणे, तो घाबरला ना म्हणे. मग तो जसा खाली आला ना, तो मम्मी पुन्हा सांगून दे असं लावून नको. ठीक आहे, तो झोपला असता, मग दिसली असते मी आणि घाबरला असता तर चाललं असतं. पण तो बाहेरून येऊन मला घाबरला. म्हणजे किती. तेव्हा मास्क काढलं होतं वाटतं तू. कधी घाबरला ते नाही.
ते पाय अजूनही चालूच आहे. चला बेसिक करत आहे. जाऊ दे, चाललो मी, तूच कर बेसिक. काय झालं ना, आम्ही आता इकडे आज आमचा गरबाचा एक इव्हेंट आहे आणि नेहमी काही ना काही त्यांनी आम्हाला गरबा खेळायलाच नाही भेटत. सो आणि यांचा पॉडकास्ट सुरू होता तर थोड्या वेळा आधी हे तर काव्यानी आणि आम्ही गरबाचा डान्स बसवला. सगळे मिळून एक आमच्या दोघांचा कपलवाला आणि एक आमच्या दोघीचा, काव्याचा आणि माझा. तर आता सगळ्यांचा एक गरबावाला डान्स शिकवणार आहे काव्या. नाही तुम्ही पण तर काय आहे, सोपीच आहे, फक्त आपल्याला राऊंड राऊंड खेळायचं आहे सगळ्यांना. राऊंड राहणार आहे. तर हा टेबल थोडासा सरकून टाकले. परत पहिले काय करायचं आहे, एक असं सरळ उभं राहायचं, सरळ उभं राहा पाहिजे आणि लेफ्ट पासून सुरुवात करायची. म्हणजे हा राईट पाय इकडे न्यायचा असं म्हणजे मग टाळी वाजायची. 1 इकडे, हा बरोबर आहे. मग पुढे अशी असं झालं. मग समोर आणि हा 4. ठीक आहे, पहिले एवढं करा आणि हे एक स्टेप डबल करायची आहे 2 वेळा. 1 2 3 4 पुन्हा 1 2 3 4 पुन्हा इथं स्टॉप झालं. मग असं हे असं आणि असं ते तर उलटा करून राहिली, ते दुसरंच करून राईट 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 करा. 1 राईट 2 मग पुन्हा 1 आणि 2 हे 4 वेळा करा. ठीक आहे, चलो 3 पहिल्यापासून सुरुवातीपासून लेफ्ट 3 2 1 गो. 1 2 3 4 आणि हे कसं आहे, हे ठीक आहे. बाय हे असं आहे, दुसरा पाय तिथे ठेवायचा. 1 आणि असं आणि 2 असंच करा. असं 2 माहित काय असंही केलं तसंही केलं तुम्ही असं. घे. चलो 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 1 स्टार्ट. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आम्ही इथे आलो कारण भूक लागली आहे. आता 5 वाजत आहे. चहा आणि आम्हाला उपास म्हणून साबुदाणा वडा सांगितला आणि अद्यानी आणि त्यांनी वडापाव सांगितलाय. तर अद्यानी आला त्याचा वडापाव आणि चुपचाप तो खाऊन गेला आणि आम्हाला मी शोधून राहिली अद्या कुठे अद्या कुठे अद्या कुठे आणि अद्या चिडून राहिला परत आणि मला खादाड म्हणते. स्वतः पाहणं भुक्कड आहे तो. म्हणत आणि सिरियसली अद्या चुपचाप तिकडे वडापाव मी शोधून राहिली अद्याला की कुठे गेला आणि अद्या तिकडे. 6.5 hours later. वहिनी अर्ध्या घंट्यापासून तयारी करत आहे. शशांक दादा इकडे बसला. मी लेट करत नाही. अर्धा घंट्याने झालं. ऍटलीस्ट मी फक्त 15 ते 20 मिनिटात तयारी केल्या. पूर्ण इव्हन साडी घालून आणि मेकअप करून फक्त केसर आल्या. 6 वाजता जायचं होतं. किती वाजले? अर्धा तास थांबा म्हणे, 2 तासात येते म्हणे. मला म्हणते तयार हो मी म्हटलं तुझं झालं की सांग, मी नुसतं शर्ट घालतो आणि चलतो. झाली माझी तयारी. साडी घालून तयारी करणं इझी नाही आहे. चलो माझी तयारी बघा आता तुम्ही गाईज. हा जीन्स आणि कुठे गेलं रे ब्लेझर. हे यांची अशी तयारी असते. एक सामान इकडे आणि एक सामान हे तिकडे. इनच नेऊन टाकलं तिकडे. कुठं काय त्यांनाच माहित नाही राहत. आणि मग शोधत बसते कुठे आहे ब्लेझर, कुठे आहे पॅन्ट, कुठे आहे टी शर्ट, मग कुठे आहे माझं मेकअपचं आलं टाइमपास नको करू. लेट होता माझा कंगवा दुसऱ्या बॅग मध्ये, हे दुसऱ्या बॅग मध्ये, तिसऱ्या बॅग मध्ये, काही जागेवर नसते. साडी खूप सुंदर दिसत आहे पण साडी छान आहे. आराधनाची साडी आहे ही. मी जस्ट घेतली आहे. झाला जीन्स घालून आणि ही माझ्या नवऱ्याने सजेस्ट केलेली नाही, मला चुकीचं खूप बोलत आहे. मी suggest केली. नाही काव्याने मॅनेजरनी पहिले सजेस्ट केली मग माझ्या नवऱ्याने सजेस्ट. म्हणजे मी त्यांना सांगावं लागलं की हा कलर तुम्ही म्हणत होते की हा घ्यायचा आहे ठीक आहे, घेऊन घे क्रेडिट तू. झालं याच्यात तर मीच घेणार कारण की मीच निवडली. किती सेकंड लागले गाईज मला तयार व्हायला. माझी तयारी झालेली आहे. चला निघा. ते टॅग काढले नाही, ते पैसे किती नाही ते प्रमोशन आहे. प्रमोशन आहे. आराधना मैं बोला महंगा है तो वो दिखना चाहिए कितने का है. याचाच खिशात ठेव.
झाली माझी तयारी गाईस, चला निघायचं. तिची व्हायची तर केसच व्हायचे. मला केस करायला वेळ लागते ना. आम्ही निघालो इथनं एका कुठं जातो आपण टेलिफोन रोड. वा, मला खरंच सिरियसली माहितीये का रेडी शॉपच्या प्रमोशन साठी चाप मलाच नाही माहित राहत. चाप कॅफेच्या चॅप कॅफे हे समोरचं दाखव पहिले. जाते आणि इतकं अर्धा पाऊण घंटा आमचा इथंच गेला. ट्रॅफिक बघा किती आहे इकडे, भयंकर ट्रॅफिक आहे. आणि याच्यामध्ये आमचा इथे अर्धा तास वेळ काय फालतू बाया गेला. मध्ये आहे. आणि आम्ही नागपूरमध्ये आहे. नमस्कार. मला उभं तसे ओरिजिनल आहे. तिकडे असं समोर बघा, इकडे पुढे बघा, पुढे बघा इकडे. 3, 2, 1 आईस्क्रीमच्या सांगतात. नाव काय? मी हे बोलत होती की इतकं सजून धजून कधीतरी आपण डेटवर आलोय का म्हटलं. मी येतो तर सजून बसून तो नव्हती. आम्ही कॉलेज टाइम किंवा जेव्हा पण आम्ही कॅफेमध्ये जायचो, आता कॅफेमध्ये आली आहे ना आणि असं टेबल आणि हे बघून कॉलेज टाइम मधल्या कॅफेची आठवण आली. कारण जेव्हा पण आम्हाला जागा नव्हती राहत आम्ही कॅफेमध्ये जात होतो असंच टाइम स्पेंड करण्यासाठी. आणि हा नेहमी म्हणायचा की कुठे कॅफेमध्ये आपल्याला काय पैसे लागेल ना, एवढी मोठी कॉफी 100ची कॉफी राहते, गोल्ड कॉफी वगैरे असं तसं वगैरे. पण तरी आम्ही जायचो आणि मी तर कॉलेजच्या ड्रेसवर राहायची आणि हा नॉर्मल ड्रेस मध्ये. आणि तिथे जाऊन आम्ही भेटायचो असं छान. पण आज चांगलं वाटत आहे कारण आज फर्स्ट टाइम इतकी सजून धजून मी आणि हा ब्लेझर वगैरे घालून, इथं फ्लावर्स पण आहे आणि असं आम्ही डेटवर आलोय थोड्या वेळसाठी. काही ना हो पण छान वाटत आहे. डेट व्हायचं आहे ते तुम्हाला बोलतो. कॅफेत थोडेसे पैसे खर्च होतो चहाच्या टपरीवर जाऊन. कारण तेव्हा एवढे कॅफेस पण नव्हते, कमी होते तर महाग राहायचे. आता इथे रेट्स वगैरे कमी आहेत, तुम्ही येऊ शकता. रेट दाखवून महाग आहे.